आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। मुंबईच्या भांडूप येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे। भांडूपमध्ये असलेल्या एका नामांकित शाळेत पुन्हा एक बदलापूर सारखीच घटना उजेडात आली। यात लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 चिमुकलींची छेडछाड केल्याची घटना घडली। शाळेत योगासन शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत हा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे। विद्यार्थिनींनी याबाबत माहिती दिल्याने प्रकार उजेडात आला आणि त्यानंतर पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे। 27 नोव्हेंबरच्या सकाळी 10 ते 1:30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडलाय। यात शाळेच्या बेसमेंटमध्ये 10 वर्षीय एक तर 11 वर्षीय 2 विद्यार्थिनी योगा करत होत्या। दरम्यान शाळेतील लिफ्टची सफाई आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून या चिमुकलीची छेडछाड करण्यात आली। त्यानंतर घडलेल्या या प्रकाराची तक्रार विद्यार्थिनींनी योगा शिकणाऱ्या शिक्षिकेसह आपल्या कुटुंबियांकडे केली। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता बेसमेंटमध्ये असलेले सीसीटीव्हीची तपासणी केली असता या संपूर्ण प्रकरणाची घटना उजेडात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे लिफ्ट ग्राउंड फ्लोअरवरच संपते, मात्र लिफ्टची सफाई आणि देखभाल करणारे कर्मचारी बेसमेंटमध्ये पडद्याच्या मागे लपल्याचे आढळून आले। या प्रकरणी भांडूप पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 74-78 आणि पोस्को 8-12 अंतर्गत गुन्हा नोंदवत संशयित आरोपीला अटक केली आहे। यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।